नमस्कार भावांनो बहिणींनो, हे काय झालंय, हे येला असा वरी जायचा सोडून इकडं खाली वळायला लागलाय. खाली जर वळाला ना रात्रीचं काय होतंय, डुकरं येते त्याला लई वरीट होते, ते अजून खाली येतोय, लई वरीट होते अजून खाली येतोय. आता काय करायचंय आपल्याला, येलाची सगळी तोंड खाली चालली ते डुकरांनी ठिकाडला एक एकी दिवशी घराच्या महागाला उपटीला लय भोपळे यायला लागले ते ह्याला. साडी अबा हे खाली हे यालाची मुंडकी खाली चालली ते. असं काय करायचं ह्याला, धरा की गमत बघा त्यातून म्हणतात लई असं करावं लागतं. वरात लावली काय नको झालं करू लाग जा की उली तिने धरू तर लागा. त्याला खुर्ची पाहिजे वर तारीला बांधाय अजून. मग कसं आणल्याशिव कसं, किती दिवस झालं म्हणते ह्याला बघा काहीतरी बघा. एकदा जर भोपळे आले तर किती गावरान भोपळा घेऊ कसले पुडीतले नाही काही नाही आपला घरचा. सारखा पलीकड चला पुढं पुढं चला. आणता का खुर्ची तवा, खुर्ची आणा तेवढी. हे सगळे हे जेव येते ना ह्याचे गेलं खाली चालले ते. हा बा भोपळा हे दिचा बाप, अयो दोन भोपळी कुठं येतं दिसले बघा. आता हे 2-3 दिवसांनी मला 2 पलीकडे. हो 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 अयो लय भोपळे आले तू. हा ना बरं तुम्ही खुर्ची नाही. हो लय येतील वय. हा बा तेव बी एक येला आलाय. अजिबात पाणी लागत नाही त्याला कोंबड्याचं. काय करावं काहीतरी अटकल केल्याशी भागत नाही. रानातल्या लिंबाचं बी काय करावं ती काय नाही ते तसंच जिमणीला झोपू नये. उचलाय गेलं तर ते बी उचलत नाही. एक माणशी याला बी आपण ह्याच्यातच बांधू. उठताला काय नाही उठताला नाही ते तिथंच किती लांब झालाय पण खालीच गुंडाळला आहे. ते बुडतं त्याचं तिथे वरीच चढता येणार तो तरी काय करेल विचार. तिथं लय मोठा बुडातच एकाळा झालाय त्याचा. पडून बघा मी कोणतं फुकट नाही. अयो कोंबड्याला भरली नाही. पाऊस लागत नाही तिकडून तर त्या कोपऱ्यात काहीच पाऊस लागत नाही. हे याला माहिती एकलीचं कामच नाही. हे एकलीला जमतंय. भोपळे आले ना भोपळे आपल्याला काही एवढे सरणार आहेत काय. एकाच याला सरत नाही. आपल्याला आपल्या फॉलोवरला देऊ ना पार्सल. मी तुम्ही सांगितलं पत्ता तू पाठवू. अहो लय भारी असतात भोपळे. भोपळ्याच्या धपाटे होती, भोपळ्याची खीर होती, भोपळ्याचे लय पदार्थ होते ते खायला. तोडल्या भाजीला तर काही कवळा चांगला लागतो भारी. सारखा पुढे इथं एक जागी बांधू. आपला बिचारा पन्हाळ्याच्या पाण्यावर चाललाय. ह्याला तर पाणीच टाकलं नाही. तुम्ही तर कोणत्याच कामाचे नाहीत वय. घेतला त्याने बुडातूनच उपटून बघ. खाली जळायला इतकं वडीत असते तोय त्याला. मग राहावं लागेल चिटकाला. ते असलं काय करायला लावलं की पुन्हा फिरून करायला नाही लावलं पाहिजे काम. काय करू तर लागत नाहीत आणि लागलं तर इकडून तिकडून हे असलं इतकं वडीत असते तोय भोपळ्याच्या याला. ते जळायला आहे तिकडं एक मनातून भोपळे आहेत लय मोठे गंजीवर आहेत. त्याला एक फुलं आली ते पण हे चांगलं झाड होतं ना. हे घेतलं जोरात नसते फुटती एवढं. ते एक मुळे आहे
वरी जरा तंगून बांधलेलं झालं त्याला आता. कुठाने सुगा राहून दे आता. काय राहू दे भाडाचा घेऊन घ्यायचा. ती खुर्ची नीट नाही बसलेली. नाही पडत. पडली तरी माझा पाय मोडून जुळमल बघा तर माझा. रवा आधी मग बांधी ती खुर्चीला हात राहून दे. रवा रावला का हा बसते ओढ नको आता. ओढ ते होईल. ते लहान आहे का आता वरच यंगवावं लागतं. गोळच यंग गेल्यावर ही तर पिचकायला आहे. काही गॅरंटी नाही त्याची. आपल्याला त्याची उकळी सरत नाही तर